कोणतरी मध्ये आलं निवडणुकीत कोण म्हणलं इथं लय दहशत आहे, सांगितलं कोणतरी म्हणलं लय दहशत आहे इथं, आणि हे शिवसेनेत चालत नाही. काय म्हणले? आणि इकडं तर चालतच नाही. आणि हे काय आहे? इकडं चालतच नाही. दाढी आमच्याकडे पण आहे ना. आमच्या नादाला लागायचं नाही. आमच्या नादाला जे जे लागला त्यांना माझा व्यवसाय म्हणत असतील की माझा नाद करायचा नाही आणि माझा नाद केला तर मी त्याला त्याची जागा दाखवून देतो, ह्याचाच अर्थ त्यामुळे हा जिल्हा कधीच दमदाटीची दहशतीची कोणी भाषा केली तर निश्चितपणे त्याला सुद्धा जशात तसं उत्तर दिलं जाईल. सातारा जिल्ह्यात नगरपालिका निवडणुकीत महायुतीमधीलच पक्षांमध्ये लढती झाल्याने एकमेकांवर टीका करणाऱ्या राजकारणात नवीन पर्व बघायला मिळत आहे. मेढा नगरपंचायतीच्या निमित्ताने शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई आणि भाजपचे मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्यात शाब्दिक युद्ध रंगले, तर वाईच्या निवडणुकीत भाजपचे मंत्री जयकुमार गोरे आणि राष्ट्रवादीचे मंत्री मकरंद पाटील यांच्यात शाब्दिक मतभेद उघड आले. दरम्यान या सगळ्या घडामोडी घडत असतानाच आता भाजपचे मंत्री जयकुमार गोरे यांनी शिवसेनेचे नेते आणि जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यात मतभेद समोर आले आहेत. त्यामुळे सातारा जिल्ह्यात महायुतीमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. दहशत आणि नाद या दोन शब्दावरून भाजपचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि शिवसेना शिंदे गटाचे पर्यटन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यात चांगली झुंपली आहे. या दोन्ही नेत्यांनी एकमेकांना थेट इशाराच दिला आहे. भाजपचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी माझा नाद करायचा नाही अशी सज्जड तंबी दिली आहे. कोणतरी मध्ये आलं निवडणुकीत कोण म्हणलं इथं लय दहशत आहे, सांगितलं कोणतरी म्हणलं लय दहशत आहे इथं, आणि हे शिवसेनेत चालत नाही. काय म्हणले? आणि इकडं तर चालतच नाही. आणि हे काय आहे? इकडं चालतच नाही. दाढी आमच्याकडे पण आहे ना. आमच्या नादाला लागायचं नाही. आमच्या नादाला जे जे लागला त्यांना माझा निरोप आहे की आमच्या नादाला लागला पहिल्यांदा कोरेगावला, संतोषजी कोरेगावला. कुठं आहेत ते? नंतर आमच्या नादाला लागले उत्तरवाले. कुठं आहेत ते? नंतर आमच्या नादाला लागले. कुठं आहेत ते? तेव्हा आम्ही कुणाच्या नादाला लागत नाही. आमचा अजेंडा क्लिअर आहे. आम्ही कुणाच्या नादाला लागत नाही. पण दादा आमच्या नादाला लागला तर सोडत नाही. तर शंभूराज देसाई यांनी दहशत चालू देणार नसल्याचा इशारा दिला आहे. काहीच खपवून घेतली जाणार. मी जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, त्यामुळे दहशत हा जिल्हा कधीच खपवून घेत नाही. अशी दादागिरीची दमदाटीची दहशतीची कोणी भाषा केली तर निश्चितपणे त्याला सुद्धा जशात तसं उत्तर दिलं जाईल. या जुगलबंदीमुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील महायुतीमधील धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. नगरपालिका निवडणुकीनंतर आता झेडपी निवडणुकांचे वारे वाहू लागले असतानाच अशातच सातारा जिल्ह्यातील महायुतीच्या घटक पक्षांमधील सुंदोक सुंदी या नात्या कारणावरून समोर येऊ लागली आहे. भाजप व शिवसेना शिंदे गटात अलबेल नसल्याचे यापूर्वीही अनेकदा दिसून आले होते. त्याचा प्रत्यय पुन्हा एकदा गुरुवारी फलटण मध्ये आला. जयकुमार गोरे व शंभूराज देसाई यांच्यातील वाक्ययुद्धाचा भडका उडाला. फलटण नगरपालिकेच्या निवडणूक प्रचारावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी फलटण मधील दहशतीचा उल्लेख केला होता. स्वतःच्या चेहऱ्यावर हात फिरवत दाढीपुढे दहशत चालत नाही असे दर्शवले होते. फलटण येथे झालेल्या भाजपच्या विजयी सभेत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दाढीवर हात फिरवत कोणीतरी फलटण मध्ये आलं आणि शिवसेना दहशत खपवून घेणार नाही असं म्हणालं. त्यांना मला सांगायचे आहे, दहशत आम्हाला पण चालत नाही आणि मला पण दाढी आहे. आमच्या नादाला लागायचे नाही असा इशाराच त्यांनी दिला आहे. ज्यांनी ज्यांनी माझा नाद केला त्यांना मी सोडत नाही. तुम्ही बघितलंच असेल कोरेगाव मध्ये आमच्या वाटेला जाणाऱ्याचं काय झालं, कराड उत्तर मध्ये आणि आता फलटण मध्ये काय अवस्था झाली आहे. आमच्या वाटेला गेलात तर त्यांचं काय होतं हे तुम्ही पाहिले आहे. असे नाव न घेता मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर त्यांनी टीकेची झोड उठवली.
दरम्यान या टीकेला पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी देखील उत्तर दिले आहे. ते म्हणाले, माझा नाद करायचा नाही असं जयकुमार गोरे म्हणतायत. याचाच अर्थ दहशत कोणाची आहे हे समजून जावं. आणि मी जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, त्यामुळे दहशत खपवून घेणार नाही. निवडणुका असो नसो, मोकळ्या वातावरणामध्ये सगळ्यांनी काम केलं पाहिजे. नाद नाही करायचा असं मंत्री जयकुमार गोरे म्हणत असतील तर अप्रत्यक्षपणे त्यांनी ते मान्य केलं आहे की दहशत त्यांची आहे. हा जिल्हा दहशत कधीच खपवून घेणार नाही. त्यामुळे इथून पुढे दादागिरी, दमदाटी, दहशतीची भाषा केली तर त्याला जशास तसे उत्तर दिलं जाईल, असा शब्दात शंभूराज देसाई यांनी जयकुमार गोरे यांना प्रत्युत्तर दिलं आहे. एकूणच आरेला कारेच्या उत्तराने महायुतीतील दोन मोठ्या नेत्यांमध्ये चांगलीच झुंपल्याचे बघायला मिळाले आहे. सातारा जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकांवेळी महायुतीतील मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले व शंभूराज देसाई, जयकुमार गोरे व मकरंद पाटील यांच्यात अनेकदा झुंपल्याचे चित्र दिसले. आता जिल्हा परिषदेची निवडणूक तोंडावर असतानाच शंभूराज देसाई व जयकुमार गोरे यांच्यात कळवण लागली आहे. त्याचे पर्यावसन पुढे आणखी कशात होते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. आमचा हा भाग तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.